नाही नव्हती एवढी लाडकी बहीण गेली मुख्यमंत्र्यांना इलेक्शन आहे म्हणून उभी नाही बाई और एवढी भाऊ भाऊ होत तू लाडकी बहीण आहे ना बाबा लाडक्या जवळही मारुती राया असं इलेक्शन लवकर येऊ देत नाही महाराज तुम्ही अवघ्यांचा स्वागत केलं मी सत्कार तुमचा करतो या महाराज त्याचं नाव आहे मार्तक महाराज या अरे दोन महाराज एका जागी येत नाही आपण आलो नाही तर महाराज येतच नाही रामकृष्ण हरी जय गुरु जय हिंद आय लव्ह यू महाराज या हालतचं रोजचं काय हालत जबरदस्त आहे बरं मी असा का नाही तर महाराज म्हटलं की क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही महाराज शेतीत काम करणारे महाराज ओके हार वापरते बाई आला काय तुमच्या बाईने आवाज द्या तुमचं वजन नाही काय मध्ये वजन मारतात या बाबा लोक विचार करते कुठून आले योगा योगा या अरे बाई चांगली आहे म्हणून तुमचं बरं आहे बाई गेल्याच्या सध्या बाई बाई पाय नको हे महाराजच्या बाया लागत आहे तो महाराज बाई उद्या तुम्ही गडबड करून मी तुम्हाला माझा वाटतो का अभिनंदन अरे तुमच्या बायकोला जावा देणार गवळी झाला गवळी झाला या बाईचा सत्कार करून आले लेकरावल्या बाईचा महाराज किती पीस आहे आता काही शिकवण्याची गरज आहे त्याने लवकर लक्षात आलं चांगला सर्वेपेक्षा हुशार आहे तो सगळे जिजाबाईच्या जन्माची तारीख सांग शिवाजी महाराजची मूर्ती गावात आणि तुले जिजाबाईचा जन्म मालूम नाही तुला माहित आहे का तुम्ही एका विचारू नका अरे शिवाजी महाराजांची मूर्ती तुमच्या गावात आहे आणि जिजामातेची जन्मतारीख मालूम नाही महापोरगा इंग्लिश शिकते काँग्रेस मध्ये शिकते ए फॉर आंबेडकर एस फॉर शिवाजी डी फॉर रागे बाबा टी फॉर तुकडोजी एवढ्यानं जमणार तुमच्यापेक्षा कोणी हुशार आहे एखाद्या मुलीने सांगू उभी नाही उभी
काय रे पंचटे आलं लक्षात काय रे तुला एवढीच आहे 100 रुपये दे. धन्यवाद. हा बेटा आजोबा म्हणा आणि एक रजिस्टर थँक्यू आणि काय सांगितलं अरे पंचटे त्या मागणीच्या बापाला वाटते मुलगी नाही पाहिजे मुलगा पाहिजे 7 बाबा काय कर एका मुली बाई गव्हर्नमेंटच्या योजना राजकारणात तुमची चालती आहे पुरं गाव खाता का तुम्ही तिचं भाऊ नका कोणाला देऊ नका त्या धर्मप्रसिद्ध तू उत्तर देणं संत बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती बोललं अरे पंचायत बोललं या बाबासाहेब उभा राह तो काय राहतो तुमची तवा कोण घालतो तुम्ही किती हुशार आहे धन्यवाद कोणती तारीख 14 एप्रिल तुझं आडनाव काय तुझं आडनाव चव्हाण चव्हाण चांगलंय नाव सुदर्शन विष्णू चव्हाण हो मला सांग तुझ्या मम्मीला जास्त जन्म द्यायचा तुला झाला की पप्पाने वल्ली वालू अरे जन्म देताना आईने त्रास जास्त होते की माणसाचा तू गावातल्या बायाचा तो अंदाज घे 9 महिन्याची होती कोण आपल्या पोटात ठेवली आहे आई की बाप बोल 9 महिने सगळे पगा करून गाव खराब केलं तुम्ही हे बोलणं चांगलं आहे पण 2-3 मोठे दलिंदर आहेत सगळे पगा करून नाही चुपत अमावस्या होती काय तू आता अबे मजा घे कार्यक्रमाचा आनंद घे त्यानं गडबड केली मी तुले विचारून राहिलो तो भादर असे काही लोक राहतात गावात पंक्तीत फिरतात फक्त प्रायच्या गवडीची 3ऱ्याच पंक्तीत साहेबांना गरम साहेबालाच कावणार गरीब लोक आहेत ना जेवताना सर्वांनी वाढायला पाहिजे की बुद्धी असो की काही असो पण हे चमचे मोठे खराब राहते गावातले अवघ गाव खराब नसते 2-3 दलिंदर सडेल कांदे बंद गाव या भात खाल्लाय म्हणून तर मला कीर्तन पोथी पुराणावर मी पोथी पुराणावर बाहेरल्या साहेबात नाही मी माझ्या कीर्तनातून या लेकराचे पूर्ण करतो बाबासाहेब आंबेडकरांची जन्मतारीख या पोरानं सांगितली 14 एप्रिल आता तुझ्या पप्पाची जन्मतारीख सांग जाऊ दे रजिस्टर दे द्यायला दुसरं दे याच्यात मी लिहिलं अजून का
आपल्या काय बापाचं आहे माझ्या बाबापर्यंत पावले मी 25,000चे रजिस्टर काढले बाप मेल्यावर स्वर्गात नाही जा तुम्ही चांगलं केलं आपल्या बापाची यात्रा भरवली सुरेश भाऊ गवळी साहेब पाया वाजवा ते समाज प्रबोधन ठेवलं माझ्या बाप मेल्यावर मी दरवर्षी हेच काम करतो बेटा शंभराची नोंदे याने काही गरज नाही हा कोरड वाहू नये हा खाऊन पिऊन गुड कंडिशन उभा राहील स्टँड येईल आता मला सांग तुझी परिस्थिती चांगली आहे की याची त्याची घड्याळ नको पाहू घड्याळी वाटत झाली आता खरंच त्या चेहऱ्यावरून त्याची कंडिशन पाहून दोघांची आवक परिस्थिती कोणाची माझ्या एक मान अरे आर्थिक परिस्थिती काय तुझे पप्पा काय करतात ट्रॅक्टर चालवते आणि तुझे पप्पा मग तर दोन्ही लेवल ठेवून नाही तू किती आहे आणि तुले सैराटची हिरोईन कोण आहे सैराटची हिरोईन कोण आहे कोण आहे पाहू नका देऊ नका बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा होळकरांचा माता रमाई नेमाईचा दारू देणारे आपल्या बापाचा आपल्या लोकांनी दुसरं मानू जय बापे मंडळी जाता का अरे इनो का सत्कार है ओ सुरेश भाऊ इनो का सत्कार रहेगा ना सत्संग उनने भक्ता दिया ओ मैडम नगराध्यक्ष जाफराबाद उन्होंने भी सत्कार लिया ये मुसलमान है इनों की गलती है क्या इनों का भी सत्कार करूंगा आप सुरेश भाऊ अरे ना इस्लाम धोखे में है ना हिंदू धोखे में है ये आग लगाने वाले छोटे मजे में इधर पठाण हे मुजीब खान हे पठाण म्हणूनच तुम्ही सुरेश भाऊ तुमची माय जिल्हा परिषद सबका प्यार करो सबको गले लगाओ उसमें करना है हे आपली साडू बी इकडे जावई आणि कधीच म्हणजे हे किसी मला पठाणच घे मैं शेर सुनो के दूर जवाई फूल बराबर गांव जवाई आता घर जवाई गदा बरोबर जब चाहे कब लाता
दोघांचा बाय अधिकार दिला आम्हाला एकच खानदान राजकारणात काऊन बाकीचं बियाणं मेलं का आणि काय हलकं भाव मी शिल्पी चांगले गाणे म्हणून मी शाळेमध्ये 1 रुपया बक्षीस नव्हते देत आता महाराष्ट्राच्या मंत्र्यांना पुरस्कार द्यायसाठी मी निवड केली तर मागच्या वर्षी एका कीर्तनकाराने 3 लाखाचा पुरस्कार दिला त्याचं नाव भाऊ थोटे इंजिनियर भाऊ थोटे मुनगंटीवार सामाजिक न्याय मंत्री त्यांनी मला त्या बॉडीवर घेतलं काळ बदलला आता हा धोबी तो शिल्पी हा ब्राह्मण तो महान हा मुसलमान ते गेला आता ज्याची क्वालिटी आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझा भाचा न्यायाधीश आहे संभाजीनगरला माझा मुलगा डॉक्टर आहे घरी माझी सून शाळा आहे माझ्या घरी 11वी 12वीचे विद्यार्थी शिकतात आजचं जीवन आहे माझ्या बहिणींनो विद्यार्थी बहिणींनो शिक्षण कोण्या महाराजच्या पाया लागल्यानं कल्याण नाही होणार तुमचं कल्याण होईल अभ्यास शिक्षण मी बाईच्याही पाया लागतो की डोक्यातल्या अंधश्रद्धा का परवा एक बाई एका महाराजाच्या सत्संगात गेली आणि पहिल्याच दिवशी तो महाराज रथात बसला मात्र तो महाराज कुठं रथात आणि बायका कलच घेऊ परतवाड्यातली घटना आहे मोठा महाराज आला तिकडून मी म्हणतो आपले वारकरी महाराज काय कमी आहेत काय आपला वारकरी सारखा कोणताच संत नाही पण आपण यायला सोडलं तिकडचे मला आले त्याचे नावही मोठे दलित 2016 त्या विद्यापीठानं डिग्री दिली आमची डिग्री आहे तुकोजी महाराजची चांगलं वागा तुम्ही पाहिले ना गाळेकर दादा एकाएकी मरण पावले असं वाटते 100 वर्ष जगतात पण काळाची उडी पडेल माझी भाऊ गेले दामोदर बाबा आता काय नव्हते आणू शकत सुरेश भाऊ वाघिणीचं दूध नव्हते आणू शकत पण वाचू नाही शकत वारण निघाला माझी बायको मरण पावली आता मला घरी येऊ दिलं नाही कारण काळाची उडी पडेल बा जेव्हा झाले म्हणावं लागते म्हणून चांगलं काम करून मरावं समाजाकरता मरावं मेल्यावरही जिवंत राहावं ज्या बाबानं 15-16 वर्ष मुक्ताई देवीची पायदळ वारी केली बाबा मी तर पहिल्यांदा पाहून राहिलो धाब्याचा माणूस एवढं मोठा कारभार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊचा परिवार नाविक कारण जातीयवाद अजून नाही गेला काही गावात न्हाव्याने नावी नाही म्हणत मालमोठ्यात इतक्या हराम खोल बरं लागत तर त्याची इकून मार इकडे प्रकार तिकडे बौद्ध वेटाळ्यातला वस्ताना आणला संत तो बदलव आम्ही 3 महिन्याचे ओव्हरब्रेक घेऊन पैदा
माले मागा महाराजा वस्तारा चालत नाही. आता कथा बदल बोलला जाफराबादला गेले की एकच वस्तारा आम्ही धारिका नाविका तुमच्या बोरगावचं प्रेम गवळी परिवारावर पाहलं. कोणतंच काम स्वतः आता मी लेकराले खाऊ वाटतो 100 रुपये, पण 100 रुपये कमायले मला 1000 डबल होते विकायला गेले. 1 पैसा भेटे. गजानन भाऊ विक, मग मी विको. माझ्या अगोदर मोठा भाऊ विके. गावात कंट्रोलचा माल आला ना की दौंडी आम्हीच देऊ. आज कंट्रोलचा माल आला हो ते काम मी केलं म्हणून माझं कीर्तन बदललं. गरिबी काय असते पुरा मार बसला मध्ये जेवायला जाऊ. आम्ही बुद्ध्याची वाट पाहू. मा भाऊ होता किराणा दुकानात. मग किराणा दुकानात असल्याच्यानं ते गुळाची कोणतरी नाही ते सुरेश भाऊ. तुम्ही दुकानदार असल्याच्यानं जमलं. तिथं दामोदर भाऊनं दुकाने चालवली. मग ते गुळाची बोंदरी माझ्या घरी आहे आणि ते भिजून ठेवली. दिवसभर गुळाचं पाणी पिवत. म्हणून मी आजही गोळ खातो. शुगर नाही, बीपी आहे पण शुगर नाही. मग आई आम्हाला जेवायला बोलावत नव्हतं, पण गावातला मोठा माणूस मेला की अवघे जेवायला बोलावतात तेरवी. मग मला नेहमी वाटे गावातले मोठे मोठे माणसं मेले पाहिजे. खरंच काहून गरीबाच्या लेकराईले जेवायला बोलावतात अवघे आणि गरीब मेला तर बोलावत नाही. मग बुद्धीची मला बुद्धी आवडे. मग बुद्ध्याची बटाटे बुद्धी घ्या, बुद्धी घ्या. हे चमचे गावातले हे नारायण इकडे तिकडे नको इकडे साहेबांना गरम बुद्धी आहे. आता साहेब काय त्याच्या माहिती नवरा होता. लग्नाच्या अगोदर कनेक्शन होतं का गरीबाचा कीर्तनामध्ये बरोबर अशा बाहेरने बोलावतो. तिलेच साडी गेली पाहिजे. मी 10-12 साड्या दररोज वाटतो. का वाटतो कारण आहे बाईने साड्या वाटतो म्हणजे मी काय फसवतो का नाही काही. मी यासाठी वाटतो की माझी आई थांबरे बरोबर नंबर 1 मध्ये हाकलून ज्याच्या बापाला कमावून ठेवलं त्याचे पोटे गावात गडबड करतात. लक्षात घ्या पुण्यामध्ये ऍक्सिडेंट झाला बाहेर 100 कामं सोडा. 1 एकर घेणं नाही झालं तरी चालल, पण या लेकरातले लक्ष ठेवा. माझ्या इमानानं सांगतो तुम्हाला 2च पोरी असतील. 3री पोरीची वाट पाहू नका. ज्या बाईनं 2 पोरीवर ऑपरेशन केलं तिनं उभं हाय कोई 2 मुलीवर हाय कोई असा वेळा ज्यांनी 2 सत्कार करतो मी त्या आईचा ज्या बाईला 2च मुलीवर एखाद्या बाई तो उभं बाबा त्यांना 2 मुली आहेत. नाही तर या गावात 2 मुली होते 4-4, 5-5 हजार
देवीची पूजा करतात आणि मुलीला कमी लेखतात. बरं, ज्या बापाले दोनच मुली आहेत तिसऱ्या पोराची वाट पाहिली नाही त्यानं उभं राहा. एक जण हाय काही माहिती का? अरे गाणं हो, अरे बरं मी काय अपमान करतो काय? दोन मुलीवर सत्कार करतो ना तुमचा या दोन मुलीवाला नाही काय सगळे दोन तुमच्या नाव म्हणजे पोराची वाट पाहिलीच आणि इकडे देवीची पूजा करतात. जय 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 पहिलं गाव भेटलं की दोन मुली मग उभे राहिले. अरे बरं, एवढे भाव खाऊन राहिले. काय मुलंच मुली आहेत या मग तुम्हाला ऐकून झालं पण ऐकून आलं. तुमची बायको आली का? एकटेच आहे. बरं आहे. काय आपलं ग्रामपंचायत मध्ये मेंबर धनगर जय म्हणला. आमचा ड्रायव्हर तो बघतो धनगरच आहे म्हणजे आमची युपी आहे. धनगर प्लस सीपी इक्वल टू ओबीसी. दोघांचा सत्कार घेतला. मुलगा नाही नाराजी काही वा सांगबाला पाहिजे नाव चालू आहे. काही काही घरात तर 7-7 पोरी पडतात. लोके तिच्या माहिती आलं मला सांगा देवा, तुम्ही जास्त शिकलेले नाही 10वीच्या अंतर बरोबर, पण मेहनती आहे, खूप कष्ट करणाऱ्या, अकलनं जगून राहिले. घरदार सर्व पद्धतशीर आहे. अक्कल आहे म्हणूनच बाईचं ऑपरेशन केलं की तुमचं दोघांचं केलं नाही. आता तिसरी व्हायची गॅरंटी आहे का? विचार पडला आता मुलाची वाट पाहू मुलगा काय मुलगी काय पोरापेक्षा पहिली बरी दोन्ही घोड्याचा उधार मुलीने कमी लेखू नका. तुम्ही देवीची पूजा करता आणि मुलाने कमी लेखतात, मुलीने कमी लेखतात. आता पाहिलं का उत्तर कोणा दिले जास्त नाही तर सांग 100 रुपये उभा नाही, उभा नाही
काय उभा लोक उभा राह. तू हँडसेट मस्त आहे मस्त आहे. कोण्या कंपनीचं बियाणं तुझा नाव काय? माकोडे. माकोडे. किती बहीण भाऊ आहे? बहीण बहीण आहे आणि भाऊ भाऊ किती? तू एकटाच आहे. एक बहीण आहे. दोघं आहे ना? काहून इतका? तुम्ही भाऊ किती आहे? तू एक. तुझी बहीण आहे. किती झालं? आपण किती आहे? भावाचा गुंडा त्यांच्या हातात दोन तुम्ही दोघं काम करतो म्हणूनच तुमच्या बच्चांचे आमच्या घरात 5-7 पोरी आहेत ते एवढं लेकरा झालेलं नाही आपलं. माणसाचं नुकसान होते काय तुम्ही सांग. तू गेली की 15 दिवसात का नवरा दुसरी बाई घेऊन येते. आवाज वाजवतो. तुम्ही गेले की 15 दिवसात गाव करचे कायच्यासाठी बायको गेली स्वयंपाक पाण्यासाठी काय माणसं भेटत नाही. स्वयंपाक पाण्याला गजानन घुमू येते नाही याचा आवाज बाई सारखा मस्त म्हणते डोळी एखादी म्हणते जरूर एक वेळा ग्राम गीता माझ्याकडून घेऊन जा. फुकट नाही. 50 रुपये वाचा. आपले लोक वाचत नाही म्हणून आपण फेल झालो. तुम्ही पहा या देशामध्ये सर्वात जास्त न्यायाधीश कोणाचे आहे? डोकं चालवा. आपल्या डोक्यामध्ये बहुजन समाजाच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे. अरे तुकडोजी बाबाची ग्रामगीता वाचा. आता मी जाऊन आलो. जानेफळला सामुदायिक प्रार्थनेने अर्ध गाव हजर होतो. टाळ्या वाजवा. आणि या गवळी परिवाराचाही तुकडोजी महाराजांच्या विचाराशी संबंध आहे. तुकाराम महाराज वेगळे नाही. तुकडोजी महाराज वेगळे नाही. बाबासाहेब आंबेडकर वेगळे नाही. मला सांगा बाबासाहेब आंबेडकर नसते तर तुमची बायको ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाली नसती. कोणामुळे झाली? तुमच्यामुळे झाली. तुम्ही गावातले मोठी माणसं म्हणून नाही. तुमच्या गावातली बाई त्या बाई नगराध्यक्ष झाल्या जाफराबादची. कोणाची ताकद? संविधानाची ताकद आहे. हा ग्रंथ आहे ना बाया हो. तुम्ही मुली कलेक्टर झाल्या. राष्ट्रपती आदिवासीची बाई झाली. कोणामुळे? कोण्या अंगाऱ्यानं नाही. कोण्या अक्षिदानं नाही. ते संविधानानं
बाबासाहेब आंबेडकरांचा राग येते काही लोक येऊ दे, राग आला म्हणजे दुःख नाही, पण सत्य असत्याची मन केली डोळी शाहू महाराजानं बाबा त्याची लाऊडस्पीकर चांगला आहे. याने करून कमी केलं. हॅलो तुम्ही याने पण केलं का? आता पकडल्या गेले तुम्ही बरोबर. एका मडक्याने कच्च ठेवलं आणि एका मडक्याने पक्क ठेवलं. मी म्हणून राहिलो याच्यात मी बोलतो तर तुम्ही याने दाखवून टाकलो. तुम्ही कोणा कृपा करून कोणाने बंद करू नका. तुम्ही किती आवाज दाबा, एक दिवस आवाज वाढते. तुम्ही कोणीही गावात पाहा, ज्यांच्या बागदादाचं 200 एकर होतं ते भिकार चोर झाले. ज्याच्या बापाचं काहीच नव्हतं त्याची 3 मजली बिल्डिंग आहे. कोणीही गावात जाऊन पहा, कशाचा परिणाम आहे बरोबर. तुमचे तेच हार होते. आता या 20-25 वर्षात बदलले, नाही तर मेहनत केली. कांदा उडा भाजी होती आपल्या करणी बोलत नर करणी करे सो नरका नारायण. म्हणून तुम्हाला मला माझ्या माय बापल्यांना माझ्या विद्यार्थी बहिणीच्या पाया लागत. बाबा रे, शिक्षणात डोकं टाका. आजकाल पोरे आलो मोठं स्टँड आहे. मला जरा अंगात ताप आहे त्याच्यामुळं, पण कार्यक्रम